ग. प्रिया. शुभ्रा, हे बघ, हे कापड मी तुझ्यासाठी आणले. कसं आहे? छान आहे. प्रिया, मी तुला ते सांगितलं होतं. हो, मी तुझं काम केलंय. अगं, मला तेच नशिबाने इन्स्पेक्टर भेटले ग, इन्स्पेक्टर जाधव. मी त्यांना जाम रेफरन्स वगैरे दिला आणि हा बघ त्यांच्याकडनं नंबर मिळवला. बघ तू, मी आले. हा, काय बघतोस असं? एखाद्या चोरासारखं किंवा कैद्यासारखं वाटतंय मला. चोर नाही, खोटारडी असतो. नाही येस. गेले होते बडोद्याऐवजी जैसलमेरला गेले होते. काय फरक पडतो? बडोद्याला जाते असं सांगून जैसलमेरला गेली होतीस, याचा फरक पडतो. माझ्यावर पाळत ठेवलेली मला आवडत नाही. तू समजतोस कोण स्वतःला? मी काय करते, कुठे जाते, माझ्यावर देखरेख करायला माणूस नेमलायस तू. गेले होते जैसलमेरला. सो तू श्रीलंकेला जातो सांगून दुसरीकडे कुठे मजा मारायला गेला होतास? मी विचारलं. आजपर्यंत मी हे फक्त ऐकलं होतं की मांजर जेव्हा कोपऱ्यात एकटंच सापडतं तेव्हा असेल नसेल ते सगळं बळ एकवटून ते डेस्परेटली समोरच्यावर हल्ला करतं. ते डिस्परेशन तुझ्या डोळ्यात दिसतंय मला सुलेखा. तू माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीस म्हणून तू उलट माझ्यावरच आरोप करतेस. वा, आय अप्रिशिएट युअर ऑडॅसिटी. दुसरं कोण माझ्याशी असं वागलं असतं ना सुलेखा तर त्याला आत्तापर्यंत आपटलं असतं मी. पण तुझ्याबरोबर मला तेही करता येत नाही. आता हे तुझं सुदैव म्हणायचं की माझं दुर्दैव म्हणायचं? एवढं तुला दुर्दैव वाटत असेल ना, कशाला करतोस लग्न माझ्याशी? Let's drop the idea. Don't give me this bullshit, okay? आपलं लग्न होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपलं लग्न होणारच आहे. ते करून सुखी व्हायचं की आयुष्यभर असाच तळतळाट करत राहायचं तू ठरव. आय एम केपेबल ऑफ गिव्हिंग यू बोथ. तोच नको म्हणून गेले होते जैसलमेरला. म्हणजे म्हणजे जाऊ दे ना अभि, तुला सांगून काय फरक पडणार आहे? ते तू सांगितलंस की मी ठरवेन. ओके, स्पीक अप नाउ. जैसलमेरला एक
एक मंदिर आहे अभि, एका देवीचं. असं म्हणतात की तिथे पूजा केली की आपल्या मागची इडापिडा सगळी निघून जाते. मी सुद्धा त्यासाठीच गेले होते तिथे. पण यासाठी सगळ्यांना सांगून नाही गेले की तिथे जी काही पूजा करतात ती जरा विचित्र आहे. म्हणजे बळी वगैरे द्यावे लागतात. नथिंग इलिगल बट खूप असे मांत्रिक तांत्रिक वगैरे असतात तिथे. आणि अशा ठिकाणी मी गेलेलं दीला आवडलं बाला आवडलं नसतं म्हणून कुणाला न सांगताच गेले. अभि मला असं वाटतं की आता आपल्या आयुष्यातल्या सगळ्या इडापिडा निघून जाव्यात. मला खूप सुखाने संसार करायचा आहे तुझ्याबरोबर, म्हणून गेले होते तिकडे. हे सगळं त्यासाठीच तर करते ना. नाहीतर मी काय करणार होते तिकडे जैसलमेरला जाऊन, आणि तीही एकटीच. तूच सांग ना. सुलेखा, तू कथा किंवा कादंबऱ्या का लिहायला घेत नाहीस? यू सच अ कन्व्हिन्सिंग स्टोरी टेलर. व्हॉट डू मीन? मी खोटं बोलतेय? हो. अभि, मी तिकडे खरंच आपल्या दोघांसाठी गेले होते. शट अप. शट अप, ओके. हा असा रडका चेहरा करून आजपर्यंत खूप गोंधळस तुम्हाला सुलेखा. लोक म्हणतात की प्रेम आंधळ असतं. असेल. मी तर म्हणतो माझं प्रेम आंधळ बैर वेडबेंद्र कसंही असेल, पण ते लुळं पांगळ नाहीये. तुझा हा खोटेपणा जर फार सहन होईन असं झालं ना सुलेखा, तर चिरून टाकीन तुला. हो, कारण जी व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते त्याच्याशी खोटेपणा केलं तर तुला पाप लागेल. तुला पाप लागलं तर ते मला चालणार नाही. सो इट्स बेटर दॅट आय किल यू. नाहीतरी मेलेला माणूस नेहमीच पुण्यवान असतो, नाही का? यू नो व्हॉट अभिमान, माझ्यापेक्षा तुला सायकॅट्रिस्टची गरज जास्त आहे. यू आर अ सायकोपॅथ. मे बी कशाला. आय एम. तुझ्यासारख्या मुलीवर मी प्रेम करतो याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा माझ्या वेडेपणाचा? अख्खं जग माझ्या कानी कपाळी ओरडून मला सांगतंय, अभिमान तू चुकतोयस. पण नाही, आय स्टील ट्रस्ट यू. विकी माझा लहानपणापासूनचा मित्र. त्याला मी खोटं ठरवलं बिकॉज आय ट्रस्ट यू. तुझी आई मम्माला कधी भेटलास तू? ज्या दिवशी तू मला लग्नाला होकार दिलास ना सुलेखा, त्या दिवशी मी तुझ्या मम्माला भेटलो होतो. काय म्हणाली ती? काय सांगितलं तिने? तेच सांगितलं जे निखिलच्या डायरीत लिहिलंय. निखिलची डायरी? निखिलची डायरी कुठे? माझ्याकडे. व्हॉट? नाही, मग जेजू असं का म्हणाले की ती डायरी त्यांच्याकडे म्हणून? मला काय माहित. त्यांच्याकडे कुठली डायरी आहे मला माहित नाही, पण माझ्याकडे एक डायरी आहे आणि ती निखिलची डायरी आहे. काय लिहिलंय त्या डायरीत? त्या डायरीत जे काही लिहिलं ना सुलेखा, ते जर इतर कोणीही वाचलं तर दगडाने ठेचून मारतील तुला. बट स्टील आय चोज टू ट्रस्ट यू. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि मलाही माहिती आहे की त्या डायरीत जे काही लिहिलं ते सगळं खोटं आहे. मला कळत हे नाहीये की तू आता अशी का वागतेस. त्या डायरीत काय लिहिलंय अभिमान? असं काहीच लिहिलेलं नाहीये सुलेखा जे तुला माहित नाही. मला ती डायरी हवी आहे आताच्या आता. मिळणार. आत्ता नाही, आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री.
Don't try to act smart, Abhi. You don't try to act smart, okay, Sulekha? And just remember what I said. माझं प्रेम आंधळ आहे, लुळपांगळ नाही. हो, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. पण जर फार ताणलंस ना तर तितक्याच प्रेमाने मारून टाकीन तुला. ओके? And I love you, baby. It was a long day. Come on, tell me, what will you have? Some wine? अरे ही काय वेळ आहे का? वक्त से पूछ कर छलका नहीं करते पैमाने. साके बाबा विराज प्लीज स्पेअर मी. पैमाना, साकी, छलका हे सगळं ऐकून माझ्या पोटात ढवळायला लागतं रे. प्लीज. अनलकी चैप, अनलकी. नशे की शायरी किंवा शायरी का नशा या दोन्हीवर तुझं प्रेम नाही. अनलकी. नाही ते बरोबर आहे. प्रेमाच्या बाबतीत मी अनलकी आहेच. नो डिप्रेसिंग टॉक्स फॉर टुडे. निदान मी तुझं एक काम तरी केलेलं आहे. ज्या मुलीवरती तू इतके दिवस लपून छपून प्रेम करत होतास तिला निदान हे तरी कळलंय की तुझं तिच्यावर प्रेम आहे. या आय नो. आणि याबद्दल मी तुझा गेटवे ऑफ इंडियावर सत्कार करावा अशी अपेक्षा आहे तुझी? एवढी नाही, पण निदान मला ड्रिंक्ससाठी कंपनी द्यावीस एवढी अपेक्षा आहे. नाही नाही, आयुष्यात आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत विराज. मी इथून चाललो होतो. आय जस्ट ड्रॉप्ड इन टू से हाय. मला मीटिंग्स आहेत, 1-2 जणांना भेटायचं आहे. त्यामुळे कोणाला भेटायचं आहे? तुझ्या मित्राला? आता हा कोण मित्र? तुझा एकमेव जीवश्च कंठश्च मित्र अभिमान येऊन गेला तो इथे. अभिमान इथे आला होता? का? लग्न करतोय तो. मग तू भज्जी असं वाटलं की काय त्याला? नाही, पण त्याच्या बायकोची पत्रिका दाखवायला आला होता असं म्हटलंस तर चालेल. तो तुझ्याशी सुलेखाबद्दल बोलायला आला होता? सुलेखा हे नाव ऐकलं की काय म्हणाल तो? टेल मी. हेच की बऱ्याचदा ती खूप विचित्र वागते, खोटं बोलते. मध्यंतरी तर म्हणे त्यांचं रिलेशन ब्रेक ऑफ होण्याच्या वर्जवर होतं. दिस इज ग्रेट. विके, तुझ्या मित्राचं रिलेशन धोक्यात आहे आणि तू ते आणखीन धोक्यात यायला हवं विराज. तरच माझ्या मित्राच्या जीवाला असलेला धोका टळेल. म्हणजे काय नाही. तू तर ड्रिंक्स बद्दल काहीतरी बोलवतास. हो, पण त्याआधी तू काही अपॉइंटमेंट्स बद्दल बोलत होतास. सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल. आज मी तुला कंपनी देणार आहे. त्याचबरोबर साखी, मैकदा, पैमाना, जुस्तुजू, आरजू, कांदे, बटाटे, नारळ सगळं ऐकायला तयार आहे. Sometimes you behave very strangely, Vicky. I know it runs in the family, Viraj. You said it. Who knows it better, Vicky? I'll be back. मिस्टर शास्त्री, विक्रांत भोसले. आपण अभिमानच्या मनात सुलेखाबद्दल संशय पेरण्यात 100% सक्सेसफुल झालो आहोत. काय कसं ते नंतर सांगतो मी तुम्हाला. बट नाव इज द राईट टाइम मिस्टर शास्त्री. येस, डायरीबद्दल आणि एक जरा जपून. या बाय. तिथल्या तिथे मारून टाकला असता मी त्याला. कॉफीत साखर जरा कमीच झाली आहे.
मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगते तनिष्का. शब्दन शब्द ऐकलाय मी तुझा, पण कॉफीत साखर कमी झाल्याचं सांगितलं नाहीस मला. अहो इथे माझा जीव जाण्याची वेळ आली आणि तुम्ही मला काय सांगताय कॉफीबद्दल? अभिमानला मारायचा मोह आवरलास हे फारच बरं केलंस तू. असाच जर का संयम स्वतःवर ठेवलास ना तर एखाद दिवस खरंच मोठी होशील तू. पण तो दिवसेंदिवस डेंजर होत चाललाय. आधी त्याला गुंडाळणं सहज शक्य होतं, मला आता नाही. त्यात मम्माला भेटला. मम्माने त्याला काय पट्टी पडवली ना देवालाच ठाऊक. त्यात ती डायरी. तरीही तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला बाई. तो तयार नाही झालाय, मी तयार झाले आणि तुम्ही सांगितलं म्हणून तयार झाले. आता कळलं मी तुला काय सांगितलं होतं ते? मी तुला मागेच म्हटलं होतं की तुझ्या दिशेने एक वादळ घोंगावत येत आहे आणि ते वादळ म्हणजेच अभिमान होता. तुझ्या आईला भेटून तुला जाब विचारायला आला होता तो, पण त्याच वेळेला तू लग्नाला होकार दिल्यामुळे त्याची हवाच निघून गेली. मी जे म्हणते ना प्रेम दुबळं असतं ते उगाच नाही. पण मग ती डायरी घे ना त्याच्याकडनं सवडीने. सुलेखा, तू खून केलास याच्यावर अभिमानचा विश्वास बसणं शक्यच नाहीये. त्याला वेगळीच इन्सिक्युरिटी आहे. त्याच्या डोक्यावर सतत ही टांगती तलवार असते की तू त्याच्यावर खरंच मनापासून प्रेम करतेस का नाही. म्हणून मी तुला सांगते की त्याला खोटा का होईना विश्वास वाटू दे की तू त्याच्यावर मनापासून प्रेम करतेस. पण हे सगळं मी कशासाठी करू? हां, तो एवढा इम्पॉर्टंट आहे? सुलेखा, अभिमानसारखा मुलगा जर तुला सांगत असेल की तो तुझा जीव घेईल तर तो खरंच घेईल. त्याआधी मीच त्याला. कशाला वेळ आणि ताकद वाया घालवतीयस? शास्त्र्यांचं कुळ संपवायचं आहे ना. आधीच एवढं काम पडलंय, त्यात हा नवीन बोजा कशाला हवाय? मागे क्षिप्राच्या बाबतीत अशीच चूक केलीस. केवढ्याला पडलं ते? तिला माझ्याबद्दल सगळं कळ. क्षिप्राच्या बाबतीत मला काहीही सांगू नकोस. शास्त्र्यांचं कुळ संपवायचंय असं नुसतंच म्हणतीयस तू, पण किती लोकांचा जीव घ्यायचा आहे हे माहितीये तुला? किती पुरुष आहेत त्यांच्या घरात हे मोजलेस? आहेत ते आहेत. त्यात आणखीन वाढतीलही कदाचित. शुभ्रा, नाही, माझी दी. अच्छा, we're planning for a baby. I'm so happy, you know, सुलेखा. हे सगळं सांगत होती मला. त्या दोघांचं बाळ या जगात येता कामा नये. सोपानही हेच म्हणाला. म्हणाला बाळाला मार, नाहीतर दीला. बरोबरच बोलला तो. म्हणजे दीला. गॅसवर भाजी ठेवली आहे मी. वेळीच नाही गॅस बंद केला तर करपून जाईल. हो ना? कळलं?